हॅलो नमस्कार, मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। या ठिकाणी मी एक वाटी ओट्स घेतलेले आहेत, जे नॉर्मल ओट्स येतात तेच। आता ओट्स म्हटलं की तुम्हाला काहींना आवडणार नाही, पण याच पद्धतीने ओट्सचा उत्तप्पा बनवून पहा। अगदी हेल्दी तर आहेच, पण त्याचबरोबर टेस्टी देखील लागतो, जे की तुमची मुलं म्हणजे अगदी लहान मुलं देखील खातील इतपत हा टेस्टी बनवून तयार होतो। आता मिक्सर ग्राइंडर घेतला, त्यामध्ये एक वाटी ओट्स टाकून घेतले, त्याचबरोबर यामध्ये अर्धी वाटी रवा, कोणताही रवा असेल तोच, त्याच वाटीने अर्धी वाटी दही टाकून घेतलेला आहे। आता त्याच दह्याच्या वाटीमध्ये मी अर्धी वाटी पाणी टाकून घेतलं आणि याची एक अगदी फाईन पेस्ट बनवून घ्यायची आहे। तुम्हाला हवं तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त तुमच्या प्रमाणानुसार देखील करू शकता। आता ही प्युरी जी आहे, जे बॅटर आहे ते एका भांड्यात काढलं, त्याच वाटीने मी पाव वाटी पाणी अजून ॲड केलं आणि चवीनुसार मीठ आता मिक्स करून घेतलेलं आहे। आणि या ठिकाणी याची कन्सिस्टन्सी या अशा पद्धतीने तयार झालेली आहे। यामध्ये रवा वापरलेला आहे, त्यामुळे आपल्याला हा रवा फुलला जातो, म्हणून 10 ते 15 मिनटं हे बॅटर बनवून साईडला ठेवून द्यायचं आहे, जे की ते थोडंफार फर्मेंट देखील होईल दह्यामुळे आणि रवा जो आहे तो यामध्ये फुलला देखील जाईल। त्यानंतरनं पाणी देखील ओतावं लागेल आपल्याला, कारण रवा फुलला की बॅटर घट्ट होतं। या ठिकाणी भाज्या कट करून घेऊयात, तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही या ठिकाणी वापरू शकता। यामध्ये मी गाजर घेतलेला आहे साल काढून किसून, त्याचबरोबर कांदा, टोमॅटो आणि ढोबळी मिरची, कांदा, टोमॅटो, ढोबळी मिरची अगदी बारीक चिरून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने या भाज्या बनवून तयार झाल्यात। तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता, त्यामुळे मुलांना आवडतील त्या भाज्या देखील तुम्ही टाकू शकता। आता बॅटर घट्ट झालेलं आहे, मी जवळपास पाव वाटी पाणी अजून ॲड केलं, म्हणजे टोटल जवळपास आपल्याला 1 वाटी पाणी एक्स्ट्राचं यामध्ये लागलेलं आहे। मस्त अशा पद्धतीने बॅटर बनवून तयार झालेले आहेत। आता आपण मुलांना आवडतील म्हणून छोटे छोटे उत्तप्पम बनवून घेऊयात। अगदी छोटे बनवून घ्यायचे आहेत, पुरीच्या साईजचे। तुम्हाला हवं तर तुम्ही याचा चिला देखील बनवू शकता, अगदी झटपट तयार होतो, मुलांना टिफिनसाठी देऊ शकता, मधल्या वेळेस नाश्त्यासाठी देखील तुम्ही अशा पद्धतीने हा बनवू शकता। आणि जाळी पण पाहू शकता, मस्त जाळीदार बनवून तयार झालेले आहे। 15 मिनिटाचं बॅटर आहे, पण तरी देखील याला जाळी खूप छान अशी पडली गेलेली आहे। आता ज्या भाज्या कट करून घेतलेल्या आहेत त्या देखील यामध्ये म्हणजे यावरती आपण टाकून घ्यायच्या आणि हाताने किंवा चमच्याच्या साहाय्याने छान त्या प्रेस करून घ्यायच्या, जेणेकरून काय होतं, अशा पद्धतीने प्रेस केल्या की त्या बॅटरमध्ये भाज्या व्यवस्थित बसल्या जातात आणि तुम्ही ज्यावेळेस पलटी करून खालची बाजू भाजून घेता त्यावेळेस त्या भाज्या अजिबात बाहेर पडत नाहीत। म्हणून अशा पद्धतीने चमच्याने किंवा हाताने छान त्या भाज्या प्रेस करून घ्यायच्या उत्तप्पमच्या बॅटरमध्ये। मस्तपैकी आता तूप लावून घेतलेलं आहे आणि हाय टू मीडियम फ्लेमवर आपल्याला हे मस्त उत्तप्पम बनवून घ्यायचे आहेत। आणि आता पलटी करून घेऊयात आणि खालची बाजू देखील भाजून घेऊयात। मस्त अगदी कमी टाईममध्ये हेल्दी ब्रेकफास्ट किंवा मुलांना टिफिनसाठी म्हणू शकता, अगदी हेल्दी रेसिपी आहे। ज्यांना ओट्स आवडत नाही ते देखील आवडीने खातील अशी ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे। त्यामुळे ओट्सचे हे उत्तप्पम जे आहे, मिनी उत्तप्पम, तुम्ही मोठे देखील बनवू शकता। नक्की ट्राय करू शकता। रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये कळवायला विसरू नका तुमचे हे मिनी उत्तप्पम जे आहेत ते कसे बनले गेलेले आहेत। याआधी देखील मी ओट्सचा चिला बनवलेला आहे, वेगळ्या पद्धतीने बनवलेला आहे, तो देखील तुम्ही रेसिपी चेक करू शकता। या व्हिडिओच्या शेवटी ती रेसिपी नक्कीच देईल, हवं तर तुम्ही यामध्ये चिली फ्लेक्स, लाल तिखट किंवा सांबर मसाला देखील ॲड करू शकता। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा।